हा गळीत निरा शेंटी काढता काढता पडला होता ना बा. चला मग सांगतो कसा काय पडला तर. सगळ्यात पहिले तर जय भीम जे शिवराज महाराष्ट्र भावनं काय म्हणता पोट्टो बरं आहे का मग. आज तर लय दिवसाबाद बा हागरी अंगीची भेट झाली. कारण की 2-2.5 महिने झाले आपण कामावरच नाही बा. फायनली हागरी अंगीची भेट झाली. आता निघालो बा आपण हागरी अंगी सोबत कामावर रे बा. घरचे म्हणत की आता बस झाला भाऊ घर आहे ना, चल होय म्हणत कामावर आता. चला रे बा मग निघालो आपण कामावर जायसाठी. आता लय दिवस झाले की आपण समुद्रातून गेलोही नाही रे बा. आज चला मग समुद्रातून जाऊ नाही देशी जुगाड करला आपल्या गावालाही ना. चला रे बा फायनली आपण कामावर पोहोचलो बा. कामावर येऊन आपल्याला मस्त 4 खोले शेंटिंग खोलला तर बा. चला मग शेंटिंग खोलू आता आपण. हा गडी तर नाही पडला रे बा, पण बाजूच्या कामाला आपले शापाई चालू होती तसा डायरेक्ट पालकच तुटलो ना. चला रे भाऊ बाहेरची शेंडिंग तर आपण खोलून घेतली रे बा. आता अंदरची खोलू आपण शेंडिंग. चला मग अंदर येऊन पाहतो डायरेक्ट प्लॉट ट्रॅक 1 इंच फशीर रे बा अंदर. जसं तसं फोडफाड करून डायरेक्ट पाडले रे बा शिटा खाली आपण. चला मग आता याची साफसूफ करून घेऊ. खिवे काढून घ्यायचे जे खिवे तर निघतीलच रे भाऊ. पहिले फुकाचा चहा पिऊन येऊ दे पहिले. तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ फुकाच्या गोळी सोडत नाही. खिवे काढून निघाल्यावर बा आपण घराचे असते ना. कारण की आपल्या हरियांगीचा माणूस म्हणे की चालणार म्हणे भाऊ जेवण करायला घरी. मग पाहू म्हणे बाकीचे कामं काय आहेत. तर चला मग भेटतो तुम्हाला मी जेवण झालं की आता. चला रे बा जेवण घेऊन करून निघालो आपण आपल्या कामावर डबा. आणि उन्हांत लगा बेकारच लावलं करणं. मी आता घरी होतो म्हणलं एवढं ऊन येतं पेन. आज कामावर आलोच तर म्हटलं बेजानच ऊन तपरलं बा. कामावर पोहोचलोच फक्त बा तेवढं ठेकेदाराचा फोन आला. ठेकेदार मध्ये जे शेंडिंग खोलली म्हणत तुम्ही सकाळी ते दुसऱ्या कामावर नाही आला का. मी आलं काही विषय नाही म्हटलं. अब ठेकेदार ना बोला ना करणे का तो करणे का भाई. जेवढी शेंटिंग पाहिजे तेवढी शेंटिंग नेली बा त्या कामावर. मग तुमचा भाऊ का थांबते का बा. चला मग निघालो आपण घराच्या असताना. मी काय म्हणतो ज्यांनी आपल्याला अजून फॉलो नशीन करे फॉलो करून घ्या ना. फॉलो करलेच काय लागलो तुम्हाला. जाता ते फॉलोचं बटन दाबून जाता बरं. तुम्हाला असं वाटत नाही का आपले मराठी माणसं पुढे गेले पाहिजे म्हणून.